सर, पुण्यामध्ये ड्रिंक अँड ड्राईव्हची एक केस बरीच गाजली आहे, अगरवाल प्रकरण. काय सांगाल तुम्ही या प्रकरणाबद्दल? ही घटना फार दुर्दैवी आहे. या शहरामध्ये दोन तरुण मुला मुली जे इंजिनियर होते त्या ॲक्सिडेंटमध्ये त्यांची मौत झाली आणि त्यामुळे शहरामध्ये सर्वांना दुःख आहे की असं व्हायला नाही पाहिजे होतं. ते झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा होईल, शासन करत आहे, त्याबद्दल वाद नाही. सर, त्याच्याबद्दल जी त्याला शिक्षा योग्य हवी होती व्हायला ती झाली नाही, याबद्दल सर्वपक्षीय लोकांनी निवेदन दिले, शहरातल्या आमदारांनी पण आंदोलन केलं. सर, काय सांगाल याबद्दल? नाही, बरोबर आहे ना, शिक्षा झाली पाहिजे. जे खालचे अधिकारी आहे, पोलीस अधिकारी त्या चौकीचे, त्यांनी चुकीचं कामकाज केलं, त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला आणि त्यासाठी सर्व पुण्यातील जागृत नागरिक यांनी आंदोलन केलं आणि या ठिकाणी त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि पोलीस त्याप्रमाणे कार्यवाही चालू आहे असं निदर्शन येतं. पण सर, पोलिसांनी त्यावेळी व्यवस्थित कार्यवाही केली नाही म्हणून आंदोलन करावं लागलं असं लोकांचं म्हणणं आहे. ते बरोबर आहे ना, ती कारवाई व्यवस्थित झाली नाही म्हणूनच पोलीस आयुक्तांनी आता कारवाई योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने करत आहे. आपण बघत आहे, मुलगा त्यांची 3 पिढी आतमध्ये गेले. असं कधी होत आहे ॲक्सिडेंटमध्ये? जो ॲक्सिडेंट करतो त्याला आतमध्ये टाकतात येतं. आता या ठिकाणी शहरामध्ये असं झालं की बाबा यांनी ड्रग्स घेतलं, त्याचं वय लहान असल्यामुळे त्या पब मालकाला सुद्धा अटक करण्यात आली. त्यानंतर रस्त्यामध्ये जो ॲक्सिडेंट झाला त्या ज्याने केलं त्यालाही अटक केली. मग त्याच्या आजोबांनी लपवलं ड्रायव्हरला म्हणून त्याला बी अटक झाली. असं आपण बघतो हे प्रकरण वाढत गेलं आणि पुणे शहरामध्ये जी पब संस्कृती आहे ते थांबवण्याचं कामसुद्धा प्रशासक आणि जोपर्यंत प्रशासक म्हणजे महानगरपालिका असू द्या किंवा पोलीस प्रशासन असू द्या यांनी एकत्र येऊन केलं तरच ते थांबेल आणि राजकीय नेत्यांचं पाठबळ त्या अधिकाऱ्यांना मिळालं पाहिजे तर ते थांबेल, नाहीतर हे थोडे दिवस चालून परत चालू शकते ते. सर, यामध्ये आयुक्तांची बदली व्हावी अशी बरीच मागणी आली आहे, काय सांगाल याबद्दल? पुणे शहर आयुक्त हे अमितेश कुमार यांची बदलीची मागणी करतात, ती अनावश्यक आहे. त्या माणसांनी पुणे शहरामध्ये आल्यानंतर अत्यंत चांगल्या पद्धतीने कामकाज केलं. जे गुन्हेगार टोळ्या होत्या त्यांना वट्टीवर आणलं, बेकायदेशीर धंदे त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, थांबवलंच म्हणजे त्यांनी. आणि विविध जाती धर्माच्या घटकाच्या लोकांच्या सणाला म्हणजे त्यांनी योग्य ते समतोल राखून सामाजिक सलोखा या शहरामध्ये त्यासाठी त्यांनी काम केलं. विशेष म्हणजे मी सांगतो, रमजानच्या अगोदर त्यांनी मुस्लिम समाजाच्या 2-3 मिटिंगा घेतल्या. त्या 3 मिटिंगमध्ये मी होतो. मी बघितलेला आयुक्त, हा आयुक्त एका राजकीय नेत्याप्रमाणे काम करत होता. कारण की मी बघितलं सर्वसामान्य माणसं त्यांना सांगत होते आमच्या भागात खड्डे झालेले आहेत, आमच्या भागात रस्ते बरोबर नाही आहे, सगळे रस्ते नवीन चालू आहे, ड्रेनेज लाईन तुटले, नमाजच्या वेळेला विद्युत लाईट जाते. ते ठराविक ठिकाणी असं जाणून बुजून होतं. त्यांनी ते ऐकून घेतलं आणि विशेष म्हणजे त्यांनी सांगितलं की बाबा ठीक आहे, त्या अधिकाऱ्यांनी त्यांनी समक्ष बोलून घेतलं आणि ह्याच्या निवारण करून दिलं. हे 1 मिनिटमधली गोष्ट आहे. म्हणजे तातडीने आपण या शहरामध्ये खासदार नाही, नगरसेवक नाही, विविध अडचणी आहेत, त्या अडचणी दूर करण्याचं काम आयुक्त साहेबांनी केलं ना. मग त्यांनी सांगितलं सणासुदीला शेवटचे 10 दिवस मुस्लिम समाजाचे गरीब कुटुंब आहे जे शेवटच्या 10 दिवसात पैसे कमवून कोणी मदत करून ते कपडे लत्ते घेतात. व्यवसाय करणारे छोटे मोठे व्यवसाय करणारी लोक आहेत किंवा मोठे बी आहे, पण यांच्या येणारा मग 9 वाजता 10 वाजता तिथं मार्शल गाडी जाऊन थांबवायचा आणि ते बंद करायला लावायचा. मग त्या ठिकाणी कॅम्पामधले असून द्या, कोंडव्यामध्ये असून द्या, मोमीनपुरामध्ये असून द्या, या ठिकाणच्या लोकांनी मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांनी मागणी केली की थांबवा साहेब. तर मग आयुक्त साहेबांनी ताबडतोब आदेश देऊन ते थांबवलं आणि लोकांना उपजीविकेला मदत झाली. जे गरीब कुटुंब होते त्यांनी तो ठिकाणी कपडे लत्ते जेवणाच्या वस्तू हे घेऊन रात्री उशिरापर्यंत आपली सण आपल्या सुखसुविधानुसार त्यांनी साजरी केली, त्यांना ते मदत केली. म्हणून मी आयुक्ताला मी आभार मानतो की असे आयुक्त तात्पुरतेने काम करणारे फार कमी असतात. अशा चांगल्या आयुक्ताची बदली गरज नाही या शहरामध्ये, तो आयुक्त राहायला पाहिजे. कोणी सांगत असेल तर चुकीचं आहे आणि जर आयुक्ताची कोणी बदली असेल आम्ही पण आंदोलन करू.
लोकांपुढे घेऊ, लोकांना खरी परिस्थिती माहिती आहे, कोण काय आहे कोण काय नाही आहे. आपल्याला या शहराची शांतता, सुव्यवस्था आणि त्याच पद्धतीने पोलिसांचं खच्चीकरण होऊ नये असं मला वाटतं. तर आपण पोलिसांच्या आयुक्ताला मदत केली पाहिजे. त्यांनी कठोर कारवाई सुरू आहे शहरामध्ये, महापालिका आयुक्तातर्फे बी सुरू आहे. आपण त्यांना मदत केली पाहिजे. जर एक चांगला आयुक्त, कोणी राजकीय माणसं त्यांची बदनामी करत असेल तर चांगला माणूस गेल्यावर मग नंतर त्रास या शहराच्या नागरिकाला होणार. म्हणून आम्ही म्हणतो की आज बदली नको, अनावश्यक आहे, बदली गरज नाही अशा माणसाची, अशी आम्ही विनंती करतो. नागरिकांना बी विनंती करतो, शासनाला बी विनंती करतो, त्यांची बदली करू नये.